नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. के कॉइन कलेक्टर या आपल्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, तब्बल 1 महिना झालाय मी आपल्या चॅनलवरती एकही व्हिडिओ पोस्ट करू शकलो नाही आणि त्याहीपेक्षा मला महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील आपल्या सर्व सबस्क्रायबर बांधवांची अगोदर मनापासून माफी मागतो. खरं तर काही कारणास्तव मी व्हिडिओ तर नाही बनवू शकलो, परंतु आपल्या बऱ्याचशा कॉल्सलाही उत्तर देऊ शकलो नाही, तुमच्या कमेंट्सला उत्तर देऊ शकलो नाही. त्याचं कारण असं आहे की गेल्या 1 महिन्यामध्ये इयत्ता 10वीचे पेपर चालू आहेत. त्या परीक्षेच्या सराव परीक्षा असतील, त्या मुलांचं सगळ्या गोष्टी करून घेणं, ह्या गोष्टीमुळे मला जास्तीत जास्त वेळ हा खरं तर शाळेला देणं गरजेचं होतं. त्याच्यानंतर दुसरी अडचण अशी आली की माझी तब्येत पण काही दिवस बरोबर नव्हती, त्याच्यामुळेही मला वेळ देता नाही आला. आणि अशा सगळ्याच गोष्टी एकत्र आल्या कारणानं खरं तर ज्या विद्यार्थ्यांना आपण आपलं दैवत मानतो त्यांना वेळ देण्यासाठी मी सबस्क्रायबर बांधवांना वेळ देऊ शकलो नाही, कुणाचे फोन उचलू शकलो नाहीत. अनेक जणांना रागही आला असेल की सर आपला आता फोन उचलत नाहीत. तर प्लीज आपणा सर्वांना हात जोडून विनंती करतो की ह्या 1 महिन्यामध्ये आणि अजून 10वीचे पेपर संपेपर्यंत मला वैयक्तिक अडचणी आहेत, तर मला प्लीज समजून घ्या. 1 महिना जो माणूस व्हिडिओ करू शकत नाही त्याच्या काहीतरी प्रॉब्लेम्स असतील, ह्या गोष्टी तुम्ही समजून घेताल. इथपर्यंत तुम्ही के कॉइन कलेक्टरवर निश्चित प्रेम केलेलं आहे. आपल्या या ह्याला चॅनलला जवळजवळ गेल्या महिन्यामध्येच 1 वर्षही पूर्ण झालं. 1 वर्षामध्ये तुम्ही मला भरपूर प्रेम दिलं. असंच प्रेम आपल्या या चॅनलवर करत राहा ही अपेक्षा करतो. आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बनवण्याचा अट्टहास याच्यासाठी आहे की या महिन्यामध्ये येत्या 4-5 दिवसावर एक एक्झिबिशन येऊन ठेपले. मुंबईमध्ये ते एक्झिबिशन आहे आणि बरेचदा मला सारखे फोन येतात की सर एक्झिबिशन कुठं आहे, आम्हाला नाणी विकायची, कुणाला घ्यायची असतात. तर आपल्यासाठी एक सुवर्ण संधी म्हणायला हरकत नाही. मुंबईमध्ये येत्या 6, 7, 8 तारखेला एक एक्झिबिशन भरते. त्या ठिकाणी तुमचे कॉइन्स विकलेही जातील आणि तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी खरेदी करता येतील. त्याच्यासाठी आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. तर मी जो पत्ता सांगतोय तो कृपया काळजीपूर्वक ऐका, कारण नाशिक वगैरे नागपूरला जे एक्झिबिशन झाले त्या ठिकाणी काही लोक गेले आणि सांगितलं सर तुमचा पत्ता लक्षात नाही आला, आम्हाला तिथपर्यंत पोहोचताच नाही आलं. तर मी तो पत्ता स्क्रीनवरही देईल, त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ज्यांना खरंच ज्यांच्याकडे दुर्मिळ नाणी आहेत त्यांनीच कृपया एक्झिबिशनला जा, विनाकारण त्या ठिकाणी गर्दी करू नका. 6, 7, 8 मार्च मुंबई. पत्ता असा आहे बघा, श्री सुंदरबाई हॉल, 06 नथीबाई ठाकरसी रोड, इन्कम टॅक्स कार्यालयासमोर, न्यू मरीन लाईन्स, मुंबई 40020. तर हा जो पत्ता आहे हे 11वं कॉइन एक्झिबिशन आहे मुंबईचं 2026 मध्ये त्या 4-5 दिवसामध्ये सुरू होते. हा पत्ता मी स्क्रीनवर देखील देतोय, तो काळजीपूर्वक पहा, त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि खरोखर ज्यांना नाणी विकायचीत आणि ते किमती आहेत अशीच जा, नाहीतर विनाकारण कुठलीही चिल्लर गोळा करायची, त्या ठिकाणी गर्दी करायची. जे कॉइन कलेक्टर्स असतात, ज्यांना नाणी विकायची असतात, त्यांची नाणी खरोखर दुर्मिळ असतात, ह्या लोकांना देखील त्रास आपल्यामुळे होऊ नये याची काळजी घ्या, विनाकारण गर्दी करू नका. तर मित्रांनो, मी अगोदरच तुमची माफी मागितलेलीच आहे. मला थोडे दिवस समजून घ्या. या 10वीच्या परीक्षा संपेपर्यंत मला तुम्ही फोन कॉल्स वगैरे जर मी उचलला नाही तर कुणी माझ्यावर नाराज होऊ नका. परत एकदा पुन्हा आपण परीक्षा संपल्यानंतर जोमाने कामाला लागूया आणि तुम्हाला पूर्ण वेळ मी त्या ठिकाणी नक्कीच देईल. तर मित्रांनो, फोन कॉल्स असतील, तुमचे जे कमेंट्स असतील ते मी नक्कीच त्याला उत्तर देईल. आत्ता तुर्तास थोडे दिवस परीक्षा संपेपर्यंत मला समजून घ्यायला अपेक्षा करतो. यानंतर मुंबईला जाताना तुम्ही कुठली नाणी नेली पाहिजेत तेही मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, ओरिजिनल माहिती आणि खऱ्या किमती हे स्लोगन घेऊन आपण महाराष्ट्रभर काम करतोय. महाराष्ट्राच्या बाहेरची सुद्धा आपले सबस्क्रायबर दिवसेंदिवस वाढत आहेत. तर मित्रांनो, मुंबईला जाताना पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो की विनाकारण कुठलीही चिल्लर घेऊन त्या ठिकाणी जाऊ नका. व्हिडिओमध्ये मी जी सांगितलेली आहे ती नाणी, त्याचं साल, मिंट हे लक्षात घ्या आणि तरच त्या ठिकाणी जा. विनाकारण कुठलीही नाणी विकत नाहीत, दुर्मिळ नाणीच विकतात. तर मी त्यापैकी काही आपल्याला उदाहरणं या ठिकाणी, उदाहरण म्हणजे माझ्याकडे जी काही नाणी आहेत ती 100% त्या ठिकाणी विकू शकतात अशी कोणती नाणी असतात मी या ठिकाणी दाखवतो तुम्हाला. तर सुरुवातीला आपण या ठिकाणी पाहू शकता, पहा, ही ब्रिटिशकालीन काही नाणी आहेत.
आपण जर बारकाईनं पाहिलं तर लक्षात येईल की ही सर्व सिल्वरची नाणी आहेत. आता सर्वसामान्य माणसांना नेहमी असं वाटतं की मग आमच्याकडे थोडीच ना सिल्वरची नाणी आहेत, मग आम्ही जायचं का नाही. बऱ्याचदा विनाकारण कुठलीही चिल्लर घेऊन आपण त्या ठिकाणी जातो, गर्दी करतो. तर अशी नाणी घेतली नाही की मग सर तुम्ही खोटं बोलता वगैरे अशा कमेंट्स आपल्याला येतात. तर असे दुर्मिळ नाणी विकतात. ह्या गोष्टी तुम्ही बघा, मी जसं फोल्डरमध्ये ठेवल्यात व्यवस्थित अगदी हे करून. तर ही नाणी कोणती आहेत, काय आहे, त्याची मी माहिती प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. असे काही महत्त्वाचे आणि दुर्मिळ नाणी आपण त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता. हे पहा, हे सुद्धा एक सिल्वरचं नाणं आहे. 10 रुपयाचं हे सिल्वरचं नाणं आहे. अशी जर नाणी तुमच्याकडे असतील, महात्मा गांधींचं नाणं आहे किंवा आपण पाहू शकता ब्रिटिशकालीन नाणी आहेत किंवा हेही नाणं आपण पाहू शकता UNC कंडिशनमधलं नाणं 1962 सालचा हा 1 रुपया. 1970चा जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला निश्चित त्या ठिकाणी भरपूर पैसे मिळतील. अशी काही दुर्मिळ नाणी आपण त्या ठिकाणी घेऊन गेलं पाहिजेत. हा कॉईन पहा, सहज पाहिलं तर तुम्हाला वाटेल काय 10 रुपयाचं नाणं आहे, परंतु आपण या ठिकाणी पाहू शकता याच्यामध्ये रोटेशन एरर आहे. असं जर पाहिलं तर सरळ दिसतंय आणि असं लगेच तुमच्या लक्षात येईल की रोटेशन एरर नाणं आहे. किंवा मी नेहमी सांगत असतो की UNC नाणी ही विकतात. तर ते UNC नाणी सुद्धा बघा, अशा पद्धतीचं जर तुमच्याकडे कलेक्शन असेल, अशा प्रकारची नाणी देखील त्या ठिकाणी विकतात. लोकमान्य टिळकांची 3 प्रकारची नाणी आहेत. तिलक जी आहेत, लोकमान्य टिळक आहेत आणि वेगवेगळ्या धातूमध्ये आहे, स्टेनलेस स्टीलमध्ये आहे, कॉपर निकेलमध्ये आहेत. ही नाणी सुद्धा त्या ठिकाणी 100% विकल्या जातील. तर अशा पद्धतीची कॉपर निकेल असतील, दुर्मिळ नाणी असतील, रिपब्लिकमधली सुद्धा नाणी विकतात. अशा पद्धतीची नाणी सुद्धा UNC कंडिशनमध्ये असतील. तर मी एक फक्त मॉडेल म्हणजे तुम्हाला एक काय घेऊन जायला पाहिजे आणि काय नाही याचा एक अंदाज मी या ठिकाणी फक्त सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय. बऱ्याचदा सुट्ट्या नोटा घेतात लोक आणि आमच्याकडे 1 रुपयाच्या नोटा आहेत वगैरे, तर त्या सुट्ट्या नोटा त्या ठिकाणी एक्झिबिशनमध्ये घेतले जात नाहीत. फॅन्सी नंबरचे असे जर तुमच्याकडे बंडल्स असतील किंवा जुन्या काळातले 1 रुपयाचे असे पॅकेट्स असतील, तर असे पॅकेट 1000-1500 पर्यंत ते विकल्या जातात. किंवा आता हा बंडल आपण पाहू शकता, हे 3ही बंडल माझ्या हातात आहेत. त्याची बघा, ह्या बंडलची सुरुवात 786 ने झालेली आहे. तर फॅन्सी नंबरचे असे काही बंडल्स असतात त्या ठिकाणी विकतात. किंवा आपण जर बारकाईनं पाहिलं, जर तुमच्याकडे प्रूफ सेट असतील, प्रूफ सेट शक्यतो सर्वसामान्य कलेक्टर्सकडे नसतात, परंतु जर चुकून तुम्ही कलेक्टर्स असाल, तुम्हाला विकायचं असेल, तर आता हा जो प्रूफ सेट आहे 2015चा आहे, आता 2026 चाललंय, याच्या सुद्धा किमती दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. अशा प्रकारचे प्रूफ सेट जर असतील, हे सुद्धा तुमचे त्या ठिकाणी एक्झिबिशनमध्ये नक्कीच विकल्या जातील. महाराणा प्रताप यांचा हा प्रूफ सेट पाहू शकता आपण या ठिकाणी. प्रूफ आणि UNC या दोन ह्याच्यामध्ये हे बनलेली नाणी असतात. हे 2014चं UNC मधलं हे एक नाणं आहे बघा, पंडित जवाहरलाल नेहरू यांचं. हेही नाणं आपण पाहू शकतात. तर अशा पद्धतीची जर नाणी तुमच्याकडे असतील तर ही नाणी सुद्धा खात्रीशीर त्या ठिकाणी विकल्या जातील. असं काही नाही की मी नाशिक आणि नागपूरचा जो व्हिडिओ पाठीमागं अपलोड केला होता, ते सेम साल सेम मिनिटमधले सुद्धा नाणी 100% त्या ठिकाणी विकल्या जातील याची मी खात्री देतो. फक्त एक रिक्वेस्ट आहे की सोशल मीडियावरती बरेचसे व्हिडिओ हे डुप्लिकेट आहेत आणि आपल्याला खरं लवकर मान्य होत नाही, खोटं मात्र लवकर मान्य होतं. मी जर समजा एखाद्या नाण्याची किंमत सांगितली 1,500-2,000 आणि त्याचीच जर तुम्हाला 1-1.5 लाख रुपये सांगितले कोणी, तर माझ्यापेक्षा तुमचा त्याच्यावर विश्वास लवकर बसतो आणि अशीच लोक त्या ठिकाणी लाखो रुपये मिळतील या अपेक्षेने येतात आणि मोकार विनाकारण गर्दी होते. तर प्रामाणिकपणे मी तुम्हाला सांगतो, जे व्हिडिओ तुम्ही पाहताय ते खरे आहेत खोटे आहेत की याची खात्री करा. विनाकारण मुंबईला जायचं, तुमची दगदग व्हायची, प्रवासामध्ये आपली तब्येत बिघडणं असे प्रकार घडत असतात. तर ओरिजिनल व्हिडिओ पहा. मी म्हणत नाही माझेच पहा, कोणाचेही पहा, पण ओरिजिनल व्हिडिओ पहा, खऱ्या किमती आणि ओरिजिनल माहिती जाणून घ्या. आणि आपल्याकडचं जर कलेक्शन, माझं तर मी नेहमी सांगतो की विकण्यापेक्षा जपण्याला महत्त्व द्या. ते दिवसेंदिवस या नाण्यांची किमती वाढत जाणार आहेत. आता सोन्याची नाणी असतील, चांदीची नाणी असतील, ह्याची किमती वाढत चालल्या आहेत. दिवसेंदिवस याचं व्हॅल्युएशन वाढणार आहे. त्यामुळे विकायची तर घाई करूच नका, हे तर मी प्रामाणिक सांगतोय. पण तरीही तुम्हाला जर विकायची गरज असेल तर त्या ठिकाणी तुम्ही किमती चेक करा, चांगल्या चॅनलला फॉलो करा आणि खरं आणि खोटं याची पडताळणी करा. विनाकारण 40 लाख 50 लाख अशा किमती सांगून तुम्हाला 2-3 हजार रुपये रजिस्ट्रेशन फी मागितली जाते, याच्या फंदात पडू नको. मी पहिल्यापासून मी सांगतो की त्या गोष्टी करू नका. कोणालाही 1 रुपया विनाकारण ऑनलाईन देऊ नका. ऑनलाईन गोष्टी ह्या सर्व फ्रॉड आहेत आणि ह्या फ्रॉडच्या नादामध्ये खऱ्या माणसावर सुद्धा आपला विश्वास बसत नाही. तर कृपया एक्झिबिशनमध्येच व्यवहार करा, ऑनलाईन कोणाशीही व्यवहार करू नका. आणि मुंबई एक्झिबिशनला जाताना विनाकारण
डुप्लिकेट व्हिडिओ पाहून त्या ठिकाणी जाऊ नका. माता वैष्णवी देवी कॉईन्स असतील, 5 रुपये ट्रॅक्टरची नोट असेल वगैरे, याच्या भरमसाठ किमती सांगितल्या जातात, लाखो रुपये. ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. मी पहिल्यापासून सांगतोय, चुकीच्या गोष्टीला मी मान्य करणार नाही. तुम्ही फसू नका आणि कोणाला फसू नका हीच विनंती करतो. पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सर्व जनतेची, सर्व सबस्क्रायबर बांधवांची माफी मागतो, कारण मला यूट्यूबवर यायला 1 महिना लागला आणि तब्बल 1 महिन्यामध्ये मी बरेचसे फोन कॉल्स उचलले नाहीत, रिप्लाय दिला नाही. त्याबद्दल पुन्हा एकदा आपणा सर्वांची माफी मागतो आणि थांबतो.